ही आपली पुढची असाइनमेंट आहे, ऑब्जेक्ट ड्रॉइंग. बघताय इथं मी एकाच पेपरवर 3 कपबश्या काढलेल्या आहेत. म्हणजे कपबशी एकच आहे ती, फक्त त्याचे अँगल आणि चित्राचं माध्यम हे वेगळं आहे. हे जे माध्यम आहे पहिलं, हे आहे पेन्सिल शेडिंग. म्हणजे फक्त पेन्सिलचा वापर करून हे चित्र काढलेलं आहे. हे दुसरं चित्र जे आहे ते मी ट्यूब कलरनी काढलेलं आहे, वॉटर कलर. आणि हे तिसरं जे चित्र आहे ते मी पोस्टर कलरनी काढलेलं आहे. आता तुम्हाला बेसिक फरक सांगतो की ट्यूब कलर हे नॅचरलसाठी वापरलेले जातात. म्हणजे मेमरी ड्रॉइंग काढताना ट्यूब कलरचा वापर केला जातो. आणि पोस्टर कलर म्हणजे ज्या मॅनमेड थिंग्स आहेत, कृत्रिम, त्यासाठी पोस्टर कलर आपण वापरत असतो. म्हणजे त्यासाठी म्हणून स्टील लाईफ आणि ऑब्जेक्ट ड्रॉइंग हे नेहमी पोस्टर कलरमध्येच काढण्याचा नियम आहे. पण ही असाइनमेंट आपल्याला अभ्यासासाठी केली होती, म्हणून आपण तिन्ही माध्यमात तिला वापरलेलं आहे. पण तुम्हाला आता फक्त पोस्टर कलरच असाइनमेंट आपल्याला काढायची आहे. तर ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला ही समोर जशी वस्तू ठेवलेली आहे जशीच्या तशी आपल्याला ती काढायची असते. म्हणजे तिच्या कुठल्या भागामध्ये प्रकाश आहे, कुठल्या भागामध्ये अंधार पडलेला आहे, कुठला भाग चमकतोय, कुठला भाग थोडासा काळवंडलेला आहे, किंवा त्याची सावली कशी पडलेली आहे, याच्या अभ्यासासाठी ही असाइनमेंट आपल्याला आहे. तर बघताय तुम्ही इथं की या बशीमध्ये एक कप असा आडवा ठेवलेला आहे. ह्याला उभा नाही ठेवलेला, आडवा केलेला आहे. कारण की आडवा ठेवलेला त्याचा आतला तळ सुद्धा आपल्याला इथं दिसतोय, बघा तुम्ही. तर इकडून या भागाने तिच्यावर प्रकाश आहे, त्याच्यामुळं इकडचा भाग प्रकाशामध्ये आलेला आहे आणि इकडचा भाग सगळा तिचा अंधारामध्ये आला. या कपात बघताय इथं खाली सुद्धा त्या कपाच्या इथं शॅडो आलेली आहे. तर बारीक बारीक गोष्टी, म्हणजे जशी जशी कपबशी आपल्यासमोर ती ठेवलेली आहे तशीच तशी कपबशी आणि तशीच रंगसंगती आपल्याला या चित्रामध्ये वापरायची आहे. तर एकदा फक्त कपबशी काढण्याचा सराव करा. 1-2 वेळेस कपबशी काढून बघा आणि ती तुम्हाला असं वाटलं की आता हिचं प्रपोर्शन पूर्ण बरोबर आलेलं आहे, नंतरच त्याला आपल्याला कलर द्यायचा आहे. तर एकदा ही मी तुम्हाला फळ्यावर काढून दाखवणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कलरिंग मात्र तुम्हाला स्वतःलाच करायची आहे. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, पण नंतर ते आपोआप तुम्हाला ते येईल. तर एकदा फक्त स्केचिंगचा प्रॅक्टिस करा. स्केचिंग करून शेडिंग तुम्हाला जर काढता आली तर त्याची प्रॅक्टिस करा. कलरिंग आपल्याला त्याची नंतर करायची असते. तर पहिल्यांदा तर तुम्हाला त्याची शॅडो कुठल्या बाजूने आहे, लाईट कुठल्या बाजूने तुम्हाला दाखवायचं आहे. मी जरी या भागाने जरी दाखवत असेल, तुम्ही या भागाने सुद्धा त्याच्यावर लाईट दाखवू शकता. इकडचा भाग तुम्ही अंधारात दाखवू शकता. तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तसं हे स्केच तुम्ही पूर्ण करू शकता. तर एकदा नक्की प्रयत्न करा. आधी पेन्सिल शेडिंगने काढा, नंतर कलरिंग करा. ओके, थँक्यू.